नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणारे मालिकेचा काय जबरदस्त असा प्रोमो रिलीज झाला आहे. आता इकडे डायरेक्टच अंबिका शिवनाथला तो दिवा देते आणि जे काही सगळं सत्य राहतं ते सगळं सत्य शिवनाथ पुढे येतं. आणि इकडे आता अथर्व मीराचं प्रेम व्यक्त होतं, ते कशा प्रकारात होतं सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ राहते. आता इकडे अंबिका म्हणते, आता मला हा दिवा ना कुठतरी योग्य ठिकाणी लावला पाहिजे. मी कुठतरी योग्य ठिकाणी हा दिवा लपवला पाहिजे. नाही म्हणजे मी हा दिवा अशा ठिकाणी लपवला आहे ना, तो कोणाला पण सापडणार नाही. पण ह्या दिव्याचं मागचं काय ते सत्य मला जाणून घ्यायचं असेल ना, तर हा दिवा मला बाबांना दिला पाहिजे. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे अंबिका जिथून तिने जो दिवा लपवलेला राहतो तिथून तो दिवा घेते आणि शिवनाथ पुढे जाते. आता अंबिका म्हणते शिवनाथला, बाबा हे बघा बरं हा दिवा, या दिव्यामध्ये नक्कीच काहीतरी एक गडबड आहे. तेवढा शिवनाथ बोलतो, हा दिवा तुझ्यापर्यंत आलाच कसं काय, हा दिवा तुला मिळाला कसं काय बरं. तेव्हा अंबिका पण बोलते, काय झालं बरं बाबा, ह्या दिव्याबद्दल काहीतरी आहे का, तुम्हाला माहिती का दिव्याबद्दल काही. तेव्हा शिवनाथ पण बोलतो, हो हा तोच दिवा आहे जो दिवा 25 वर्षाआधी माझ्याकडनं गेला होता. तेव्हा अंबिका बोलते, 25 वर्ष आधी तुमच्याकडनं हा दिवा गेला होता म्हणजे. तेव्हा आता शिवनाथ पण सांगतो, ती वाईट शक्ती, मी तिला बोललो होतं ती वाईट शक्ती मनुष्याच्या रूपामध्ये आली होती, ती एक चटकीने ती माझ्याकडनं विद्या शिकून गेली होती. तेव्हा अंबिका बोलते, हो बाबा त्याचं काय. तेव्हा शिवनाथ बोलतो, ती वाईट शक्ती, त्या वाईट शक्तीने माझ्याकडनं हा दिवा चोरी करून घेतला होता. हा एक अघोरी दिवा आहे. ह्या दिव्यावरनं तिने काहीतरी वाईट साईट केलं असेल, तिने ह्या दिव्यावरती काहीतरी जादूटोना केला असेल. तेव्हा अंबिका पण बोलते, हो बाबा खूप विचित्र झालं आहे या दिव्याबरोबर. तिथे एक आजी, ती आजी आमच्या घरी यायची ना, ती आजी डायरेक्टच आगीमध्ये होती आणि ती डायरेक्ट जिवंतपणे जळत होती. तेव्हा शिवनाथ बोलतो, काय हे कसं काय झालं बरं. तेव्हा अंबिका पण बोलते, आमच्या घराच्या मागे नाही का एक जुनं पडत घर आहे, तिथे त्या घरामध्ये ती आजी गेली होती. तिथे खूप मोठी अशी आग लागली होती. त्या आगीमध्ये ती आजी होती. ती आजी अजिबातच तिथून हलत नव्हती. तिला काही देखील कळत नव्हतं. तिला अजिबातच धुंद नव्हती. तेव्हा शिवनाथ बोलतो, म्हणजे ती बाई परत आली आहे. 25 वर्षानंतर ती बाई परत आली आहे अंबिका. ती बाई तुला माहिती आहे, तुझ्याच आसपास ती कुठतरी बाई आहे. आता मला त्या बाईबद्दल सगळं काही कळालेलं आहे. त्या बाईला हा जर दिवा मिळाला नाही ना, तिच्याबरोबर फार असा अनर्थ होऊन जाईल. ती डायरेक्टच म्हातारी होऊन जाईल. तिच्याकरता तिला हा दिवा मिळणं फार गरजेचं आहे आणि तिच्यापासून आपण हा दिवा लपवला पाहिजे. जर का आपण हा दिवा तिच्यापासून लपवला ना, ती स्वतः डायरेक्ट अशी वृद्ध होऊन जाईल आणि ती शक्ती जी काही आहे ना, ती सगळी शक्ती चालली जाईल आणि ती एक चांगली व्यक्ती होऊन जाईल. तेव्हा अंबिका पण बोलते, म्हणजे ती चांगली व्यक्ती होईल, तिथे एक चटकीन आहे ना. तेव्हा शिवनाथ पण बोलतो, जर का हा दिवा तिला मिळाला नाही ना, तिचं डायरेक्टच आहे ना असं डोकं काम करायचं बंद होऊन जाईल. ती चांगली व्यक्ती होऊन जाईल आणि ती एकदम अशी वृद्ध होऊन जाईल. त्याच्याकरता ती तो दिवा मिळवण्याचा फार असा प्रयत्न करेल, पण आपण तिला तो दिवा अजिबातच द्यायचा नाही. आता या दिव्यावरती जी काही तिने वाईट शक्ती लावलेली आहे ना, मी ती सगळी ती वाईट शक्ती काढून टाकतो. आणि सूर्यास्ताच्या आज जर का तिला दिवा मिळाला नाही ना, ती डायरेक्टच अशी म्हातारी होईल. आपल्याला सूर्यास्तापर्यंत हा दिवा आपल्याला लपवून ठेवला पाहिजे. जर का सूर्यास्ताच्या आज जर आपण हा दिवा लपवून ठेवला नाही ना, त्या बाईबरोबर फार असा अनर्थ होऊन जाईल. त्याच्याकरता ती हा दिवा मिळवण्याचा फार प्रयत्न करेल. तेव्हा अंबिका पण बोलते, बाबा तुम्ही हा दिवा आहे ना लपवूनच ठेवा. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता इकडे सकाळची वेळ राहते. अथर्व बोलतो, मी ना मीरासाठी मस्त अशी कॉफी बनवतो, तिला फार अशी कॉफी आवडते ना. असं म्हणून अथर्व पण किचनमध्ये जातो, मस्त अशी कॉफी बनवू लागत असतो. तेवढ्यात आता मीरा पण बोलते, वेदाचे बाबा कुठे गेले बरं. अख्खं घरभर ते अथर्वला शोधू लागत असते. आता इकडे मीरा पण किचनमध्ये येते. तेव्हा अथर्व बोलतो, मी तुझ्यासाठी कॉफी अशी बनवली, तुला फार कॉफी आवडते ना, म्हटलं आज मी तुझ्यासाठी कॉफी बनवते. एवढं सगळं घराचं काम करते, एवढी आमची काळजी घेते, वेदाची काळजी घेते, माझी काळजी घेते, सर्व घरच्यांची तू काळजी घेते, पण तुझ्या काळजी कोणी देखील काही देखील घेत नाही. याच्याकरता म्हणून मी म्हटलं आज करता कॉफी बनवूया. असं म्हणून आता अथर्व पण ती मीराला कॉफी देतो. मीराला फार असा आनंद झालेला राहतो. आता इकडे मीरा ती कॉफी पिते. मीरा म्हणते, इतकी गोड कॉफी, खूप गोड झाली. अथर्वला काही देखील कळत नाही. अथर्व बोलतो, सॉरी मीरा, मी जास्त काही कॉफी बनवत नाही ना, मला त्याची सवय नाही. गोड झाली का जास्त कॉफी. तेवढ्यात मीरा बोलते, हो एकदम गोड झाली, तुमच्यासारखीच गोड झाली. याने अथर्वला पण एकदम असा आनंद झालेला असतो. आता मीरा याच विचारामध्ये पडलेली राहते, आता हे वेदाचे बाबा माझ्याबरोबर किती चांगलं वागत आहे. ते पहिले माझ्याबरोबर चांगलं वागायचे आणि मला असं वाटायचं ते किती खडूस आहे, ते कसे वागतात बरं, आता ते किती चांगले वागत आहे. याच विचारामध्ये ती पडलेली असते. आता मात्र इकडे शिवनाथ पण बोलतो, तो दिवा आपण तिच्यापासून लपवून ठेवण्याची जी काही सगळी शक्ती ती सगळी काढून टाकतो. असं म्हणून प्रेक्षकांना शिवनाथने त्या दिव्यावरची सगळी वाईट शक्ती काढून टाकलेली असते. आता इकडे मंजिरी म्हणते, माझ्याबरोबर काहीतरी एक वाईट घडत आहे, मला खूप त्रास होत आहे. त्यात मार्जरी पण बोलते, खरंच त्याबरोबर फार वाईट घडणार आहे. तो जो दिवा, त्या दिव्यावरती जी काही आपण शक्ती दिलेली होती ना, ती सगळी शक्ती त्या दिव्यावरची गेलेली आहे. त्या दिव्यावरती आता अजिबातच काही देखील ती शक्ती नाही आहे.
तर का आता त्या दिवाची ती शक्ती राहिली नाही ना तुझ्याबरोबर फार असं वाईट होऊन जाईल, तुझ्याबरोबर काय होईल त्याचा तू विचार पण करू शकणार नाही. सूर्यास्ताच्या आधी देखील तू म्हातारी होऊन जाऊ शकते आणि तुझी सगळी देखील शक्ती जाऊ शकते. त्याच्याने मंजिरी एकदम घाबरून जाते. मंजिरी बोलते आता मी काय करू. तेवढ्यात मार्जरी बोलते आता काय देखील एक पर्याय उरला नाही आहे, आता तुझा प्राण पण जाऊ शकतो. आता इकडे त्याच्याने मंजिरी एकदम घाबरलेली असते. आता मात्र इकडे अंबिका पण बोलते ती कोण वाईट शक्ती ना बाबा, मी त्याचा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. शून्यात बोलतो ती शक्ती तुझ्या अवतीभोवतीच आहे. आता मी तुला एक अशी गोष्ट येतो त्या गोष्टी जर का ती शक्ती तुझ्या जर का एकदम जवळ आली ना तू लगेच कळेल. आता शिवनाथनी प्रेक्षकांना एक अशी गोष्ट ती अंबिकाला दिलेली राहते ना, जर का ती वाईट शक्ती तिच्या आसपास जरी आली ना ती सायरन वाजली तिला कळेल ती वाईट शक्ती म्हणजे हीच आहे. आता प्रेक्षकांना अंबिका आता घरी जाते. आता अंबिका घरी गेल्यावरती ना इथे मंजिरी पण असते. मंजिरी एकदम घाबरलेली असते. आता तिथे तो डायरेक्ट सायरन असा वाजायला लागतो जी शिवनाथनी अंबिकाला गोष्ट दिलेली राहते त्याचा. आता इकडे अंबिका पण बोलते अचानक त्याचा सायरन कसं काय वाजू लागला बरं. अंबिकाला काय देखील एक कळत नसतं. आता अंबिका जसं जसं त्या मंजिरीच्या जवळ जाते तसं तसं तो सायरन वाजू लागत असतो. मंजिरी ते एकदम अशी घाबरून गेली राहते. मंजिरी बोलते सगळं काय चाललं आहे बरं, 100% शिवनाथनीच हे काहीतरी दिलेलं असेल. हिच्याकडेच हा दिवा, ही दिवा मला मुद्दामच देत नाही. जर का हा दिवा मला मिळाला नाही तर माझ्याबरोबर फार असं वाईट होऊन जाईल, माझं प्राण देखील एक जाऊ शकतं. पण मी हे सगळं गोष्ट हिला सांगू शकत नाही. आता मी काय करू ह्यात विचार ती पडलेली राहते. आणि इकडे आता अंबिकाला खात्री पटलेली राहते ती दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून ती म्हणजे मंजिरीच आहे. आता इकडे अंबिका पण डायरेक्ट शिवनाथ पुढे जाते. अंबिका म्हणते शिवनाथला मला जे काही सगळं सत्य बाबा ते सगळं सत्य कळलेलं आहे. ती दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसेल ती म्हणजे माझी सासूच आहे. माझी सासूच ती एक वाईट शक्ती आहे. तीच तुमच्याकडनं 25 वर्ष आधी विद्या शिकून गेली होती. आणि शिवनाथला पण एक वेळ एकदम मोठासा धक्का लागतो. शिवनाथ बोलतो तुझी सासू म्हणजे नेमकी कोण. आता इकडे अंबिका जे काय सगळं घडलेलं राहतं ते सगळं सांगते. आता इकडे शिवनाथला एक वेळ एकदम मोठासा धक्का लागलेला राहतो. शिवनाथ बोलतो ती वाईट शक्ती म्हणजे त्या वाईट शक्तीला माहिती आहे तो दिवा तुझ्याकडे आहे, ते तुझ्यावर पण हल्ला करू शकते, तुझ्या हल्ला करून पण ती दिवा मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. आता इकडे शिवनाथ पण येणार प्रेक्षकांना मंजिरीला धडा शिकवणार राहतो. आता शिवनाथ डायरेक्टच येणार रामपुरेच्या घरात जातो. आता शिवनाथ डायरेक्ट रामपुरेच्या घरामध्ये जाऊन येणार मीराला असा आवाज देतो. मीरा पण तिथे येते. मीरा बोलते काय झालं बरं बाबा. तेव्हा आता शिवनाथ पण बोलतो मला तुझ्या सासूशी भेटायचं आहे असं म्हणतो. तेव्हा तिथून मंजिरी पण खाली येते. मंजिरी एकदम घाबरलेली असते. मंजिरी बोलते हा शिवनाथ इथे आलाच कसं काय बरं. या शिवनाथला काही कळलं तर नाही. तिने मंजिरीला एकदम असा घाम फुटलेला असतो. तेवढा शिवनाथ पण बोलतो मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेवढा मंजिरी पण बोलते काय झालं बरं तुम्हाला काय बोलायचं आहे माझ्याशी. तेवढा शिवनाथ पण बोलतो मला तुमच्याबद्दल जे काही सगळं सत्य ते सगळं कळलेलं आहे. तुम्ही खूप विचित्र, तुम्ही खूप नीच बाई आहात. तेवढ्यात मीरा पण बोलते हे सगळं काय बोलता आहे बरं बाबा तुम्ही, ह्या तर खूप चांगल्या बाई आहे. तेव्हा आता शिवनाथ पण बोलतो मीरा तू 2 मिनिटं आतमध्ये जा. आता मीरा पण आत गेलेली राहते. आता शिवनाथ डायरेक्टच मंजिरीला म्हणतो ये नीच ये नालायक मंजिरे, मी तुला अजिबात सोडणार नाही. तूच माझ्याकडनं 25 वर्ष आधी विद्या शिकून गेली होती. तुला तो दिवा पाहिजे, तुला तो दिवा अजिबातच मिळणार नाही. तो दिवा माझ्याकडे, तू किती पण प्रयत्न करतो दिवा मिळवण्याचा पण मी तुला तो दिवा अजिबातच देणार नाही. नीच मंजिरे मी तुला आता अजिबात सोडणार नाही. असं म्हणून शिवनाथ पण आता मंजिरीला म्हणतो आता तुझा अंत जवळ आला आहे, आता मी तुला अजिबातच सोडणार नाही. आता इकडे शिवनाथ पण मंजिरीला फार मोठ्याशी शिक्षा देतो. मंजिरी एकदम घाबरून गेलेली राहते. मंजिरी बोलते हे सगळं माझ्याबरोबर काय चाललं आहे बरं. इकडे मला दिवा मिळत नाही आहे, आता इकडे माझं सत्य शिवनाथला कळालं, आता माझं काही देखील एक खरं नाही. मंजिरी एकदम घाबरून गेलेली राहते. आता अंबिका पण बोलते हो बाबा तुम्ही ह्या बाईला अजिबातच सोडू नका, ही खूप नीच, ही खूप नालायक बाई आहे. मला वाटलं होतं ही एकदम चांगली असेल पण ही अजिबातच चांगली नाहीये. आता इकडे अंबिका जे काय घडलेलं राहतं ते मीराला पण सांगते. आता इकडे मीराला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. मीरा पण एकदम अशी घाबरून गेलेली राहते. मीरा बोलते हे सगळं आपल्या घरामध्ये काय चालू आहे बरं. ही एक माया आणि आता ही एक दुसरी बाई, हे सगळं काय चाललं आहे बरं. मला वाटलं होतं आपल्या आईसाहेब एकदम चांगले असतील पण नाही, त्या खूपच विचित्र, त्या खूपच नालायक निघल्या. त्या अशा वागेल असं मला अजिबात देखील एक वाटलं नव्हतं. आता इकडे शिवनाथ पण मंजिरीला फार मोठी अशी अद्दल शिकवतो. शिवनाथ डायरेक्टच मंजिरीच्या अंगावरती ना साप असा सोडून देतो. मंजिरी एकदम घाबरलेली असते. मंजिरीचं अंग एकदम असं थरथरायला लागत असतं. आता इकडे मंजिरीकडे पण काही देखील एक शक्ती उरलेली नसते. जसा जसा सूर्यास्त जवळ येत राहतो तसं तसं मंजिरीची शक्ती देखील कमी होत चाललेली असते आणि मंजिरीचे हातपाय पण असे म्हाताऱ्यासारखे होऊ लागत असतात. इकडे मंजिरी एकदम घाबरलेली असते. मंजिरी म्हणते मार्जरीला मला वाचव. मार्जरी बोलते आता मी तुला काही देखील एक वाचू शकणार नाही. आता इकडे महागौरी आजीला तर प्रचंड आनंद झालेला राहतो. महागौरी आजी बोलते बरं झालं या नीच मंजिरीला शिवनाथनी चांगलाच धडा शिकवला. आता महागौरी आजी पण तेव्हा तिथे घरी येते. आता महागौरी आजी बोलते शिवनाथ बरं झालं तू ह्या बाईला एकदम चांगली अद्दल शिकवली, ह्या बाईला तू अजिबातच सोडू नको, ही खूप नीच, ही खूप नालायक बाई आहे. तेवढं शिवनाथ पण बोलतो हो आजी मी तसंच करणार आहे. आता इकडे शिवनाथनी पण मंजिरीला फार अशी मस्त अशी अद्दल शिकवलेली राहते. मंजिरी एकदम घाबरलेली राहते. आता मंजिरीला तो दिवा काही देखील एक सापडणार नसतो. हे सगळं सत्य घरच्यांना कळल्यावरती, अथर्व दादासाहेबांना कळल्यावरती मालिकेत पुढे काय होतं हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. आता इकडे मालिकेमध्ये नवनवीन असेच ट्विस्ट जर का तुम्हाला सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.